सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतलेला आहे। केंद्र सरकारने भुईमूग आणि सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून महाराष्ट्रात 24 आणि तेलंगणा राज्यामध्ये 15 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे। काही अडचणींमुळे काही ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबली आहे, मात्र सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी केली जाईल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केल्यानंतर गोदाम फुल झाल्याचं कारण शासनाकडून देण्यात आलेलं आहे, मात्र आमचं सोयाबीन खरेदी केलंच नाही, मग गोदाम भरली कशी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। व्यापाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली। मसदोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाशी इथला आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच दिवशी देशमुखांचे मारेकरी पळून जातानाचा हा व्हिडिओ आहे। आरोपी यांची स्कॉर्पिओ सोडून रस्त्याने पळून जाताना दिसतायत। आरोपींच्या मागे पोलीस असताना सुद्धा हे आरोपी पोलिसांच्या समोरच कसे पळून गेले असा प्रश्न उपस्थित केला जातो। मी कोणत्याही बदल्यांचं राजकारण केलेलं नाही, मला बदलाव आणायचा आहे, मला बदला घ्यायचा नाहीये अशी प्रतिक्रिया खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी दिलेली। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरती झालेल्या आयकरच्या चौकशी संदर्भात त्यांनी भाष्य केले। गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केलं आणि तो पक्ष उभा केला असं विधान पंकजा मुंडेंनी केलं। तसंच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या। नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडेंनी हजेरी लावली, यावेळेला त्या बोलत होत्या। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं स्वागत करण्यात आलं। मंत्री झाले काय नाही झाले काय काही फरक पडत नाही, मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली। पंकजा मुंडेंनी आष्टी मतदारसंघाऐवजी परळीकडे लक्ष द्यावं असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावलाय। परळीतील राख वाळू या प्रश्नांवरती पंकजाताईंनी अधिक लक्ष द्यावं असंही सुरेश धस म्हणाले। पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। तर कुणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतो, ओबीसींसाठी वेगळा पक्ष असेल तर हरकत काय अशी भूमिका छगन भुजबळांनी मांडली। निलेश लंकेंनी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली। जायकवाडीतील सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा घाट घातला जातोय, मात्र इकडे अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये अशी मागणी लंकेंनी केली। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून 7 ते 8 वर्ष संघर्ष सुरू आहे, पण आता वाद न करता हे पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी योगेश कदमांनी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पंढरी श्रीराम मच्छीमार सोसायटीची निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये मच्छीमार विकास पॅनलने 13-0 असा दणदणीत विजय मिळवलाय। मच्छीमार विकास पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवलाय। शिर्डीतील पुणतांब्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्रकांत बारहाते यांनी लिहिलेल्या अमृत मंथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील आणि पोपटराव पवार उपस्थित होते। नाशिकमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या 14 वर्षांपासून हा कृषी महोत्सव भरवला जातोय। कृषी महोत्सवाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू असल्याचं प्रतिपादन यावेळेला विखे पाटलांनी केलं। गोंदिया जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीकरता सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पदापासून दूर ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत मवियात बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतं। नालासोपाऱ्यामधून एक बातमी समोर येते। नालासोपाऱ्याच्या विजयलक्ष्मीनगर भागातील अनधिकृत रहिवासी इमारतीवरती कारवाई करण्यात येते। वसई विरार महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येते। तर या कारवाईनंतर अनेकांचा संसार हा उघडावरती आल्यामुळे रहिवाशांना अश्रू अनावर झालेत। नालासोपारा पूर्वेकडील विजयलक्ष्मी नगरमध्ये 41 इमारतींची तोड कारवाई 23 जानेवारीपासून सुरू झालेली। मी आता या घटनास्थळावर आपलं दाखवतो। आतापर्यंत 20 इमारती ज्या तोडून झालेल्या आहेत आणि हा आठवड्याचा पहिला सोमवार आहे आणि आज ही 21वी इमारत तोडायचं काम
महापालिकेकडून केलं जात आहे. या ठिकाणचे जे रहिवासी होते त्यांनी या ठिकाणी आपलं सामान आता गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांचा तसा रोष आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आपली ही इमारत तुटताना काही महिला ज्या आहेत त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी शेवटची इमारत म्हणून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या मोबाईलमध्ये आपली जी इमारत तुटते त्याची व्हिडिओ शूटिंग करत आहेत. आपण जर पाहिलं संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 41 इमारती आहेत आणि या 41 इमारतीपैकी आता 20 इमारती तोडून झालेल्या आहेत. 21वी इमारत चालू आहे आणि यानंतर आता या लोकांचा प्रश्न असा आहे की आम्हाला घराच्या बद्दल घर द्या आणि या ज्या बिल्डरांनी यांना ज्या फसवलं आहे त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती जप्त करा आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्या अशी आर्त मागणी येथील नागरिक करत आहेत. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. आणि आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. हतनूर धरणामध्ये 54% गाळ असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. गाळाचं उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारसीनुसार 8 प्रस्तावित वक्राकार दरवाजांचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र तुटपुंज निधीमुळे गेल्या 15 वर्षांपासून हे काम रखडलेलं आहे. त्यामुळे 110 गावं आणि 5 प्रकल्पांवरती पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे. जळगावच्या वारणा नगरात माता रमाईंच्या जयंतीप्रसंगी दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. साताऱ्याच्या वाईतील पांडवगडावरती फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवरती मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी झाले तर 2 जण गंभीर जखमी आहेत. ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीच्या कर्मचारी यश देवरेचा अजून सुद्धा शोध लागलेला नाहीये. दरम्यान मुख्यमंत्र्यांना यशचा शोध घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी केली. सरकारने तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडेंनी केलेली आहे. एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखडे यांनी केली. त्यांना पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपला, वाद नाही किंवा काहीच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत. किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत. पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता. त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. तुम्हाला मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही. तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला. त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो. माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय. तो मला सांगितलं. आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो. कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो. असं काही आहे का? जे खासगी विमानाने जे गेलेले आहे क्षेत्रांना वेठीस धरली गेली असं अजिबात नाही, अजिबात तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला ना. नाही, तुम्ही ठीक आहे ना, म्हणता की समजेल ना. झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी. ठीक आहे ना. आता जे काही करतील एक मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन हा. होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले. यांनाही त्या फोन आला होता आधारावर तसंच. जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेलं आहे. आता पुढे जे यांचे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे ज्यांनी कारवाई तक्रार करण्यात दिली त्यांनी बघितलं होतं का? दाबून नेलं आपण गाडीत आता नेलं, गुन्हा कसं इतका नेलं, फास्ट कसा कसं तुम्ही दाखल दाखल झालं, केला? काय एका त्याच्यामध्ये दिलं काय, तासामध्ये कार होती गुन्हा असं काय दाखल झालं? आपण एक मिसिंग एका 14-12 वर्षाचे एका माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून आपण फास्ट हाल करता. 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला त्यानंतर तुम्ही पहिले मिसिंग एका तासात काही गुन्हा कसा दाखल केला? एक एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा. कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार. त्या दोघांनी पळून नेलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या त्याच्या मित्रांनी त्याला पळून नेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा. मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे. न सांगता गेलेला आहे. मला
ना त्यांच्या मिसेसला, ना आईला, ना भावाला. विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला, माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं, म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला, की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का कुठे? म्हणलं मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं, तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरनी तुम्ही घरी सांगितलं. त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला त्यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला आला. यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला, सर तो नेमका फोन आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला. फोन काय आला? कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्टवरून ते गेले होते, बरोबर आहे, तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. कारण त्याच्याशिवाय ऍक्टिव्हिटी पुढची होत त्याशिवाय नाही. बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला ते थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितल्या, एफआयआर शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही. त्यामुळे गरजेचे होते. आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न. असा होतं दुसऱ्या दिवशी मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टीम वेगळी झाली, असा एक आरोप होतोय. हे आरोपचे आत्ताच्या वेळी काही अर्थ नाही आहे. कारण आता एफआयआर होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांचे विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे, त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे. त्यांच्या घरच्या लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे. बाकी आता तपास ते तुम्हाला एफआयआर नंतर शेअर करू. जर चाटेने गेले तर प्लेनचे पैसे भरले असतील, ते पैसे फार भरले 75 लाख रुपये हेच सांगतो ना की हे फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती. आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सर्व तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर सुखरूप आणून त्यांना जे आहे ते नाही देता होईल. सर, त्या मुलाची बाजू तरी आपण जाणून घेतली का? या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या मुलाची बाजू तरी जाणून घेतली का? तानाजी सावंत आणि पुणे पोलिसांची पत्रकार परिषद पुन्हा एकदा पार पडली. आता आपण बघितलं, आधी पोलिसांना फोन आला म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा विमानतळावरती उतरलेला आहे. त्यानंतर तानाजी सावंत नंतर बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. नंतर जे आहे ते एफआयआर वगैरे देण्याचे पण प्रोसेस सुरू झाला. एफआयआर घेतल्यानंतर बाकी जे आहे यंत्रणा हे कामाला लागले की हे लोक कुठे चाललेले आहे, नेमके त्यांच्या मागे काय उद्देश आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे होते. तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा विमानतळावरती उतरला. त्यानंतर पुणे पोलीस आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आधी पोलिसांना फोन आला म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला असं सांगण्यात आलेलं आहे. तानाजी सावंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की अपहरणाचा गुन्हा का दाखल केला. त्यानंतर तानाजी सावंत यांनी सांगितले की न सांगता गेल्यामुळे ही भीती होती, त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा विमानतळावरती उतरलेला आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद पार पडलेली आहे. अधिक तपासानंतर पुढची माहिती सांगू असं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे इथून पुढे तपासात काय येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अभिनेत्री रिंकू राजगुरूने खासदार धनंजय माडकांचा मुलगा कृष्णराज महाडिक सोबत करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. कृष्णराजची ही नवी पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली असून फोटोवरती दोघांचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये 1300 वर्ष पुरातन श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आलेला आहे. जगदंबा मंदिरात शतचंडी महोत्सव हा सुरू आहे. त्या निमित्ताने देवीला सोन्याचा मुकुट घालण्यात आला.
कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी तन्वीर शेख आणि कौशल शिंदेसह अन्य 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेमध्ये ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्सची समिती बैठक पार पडली. जिल्ह्यामधील बंद असलेल्या 134 कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये नशाविरोधी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर मूर्ख आहे, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनेते राहुल सोलापूरकरांचा समाचार घेतलेला आहे. राज्य सरकारने अशा लोकांवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, असं विखे म्हणाले. या सगळ्या